आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झालाय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। सफाई काम करणारा मुलगा लॉक बंदूक कसा चालवू शकतो असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय। शिंदे आणि फडणवीसांना आपटे कोतवालांना वाचवायचं आहे असंही राऊत म्हणाले। तर अक्षय शिंदेची बाजू घ्यायला वेळ लागलं नाही असंही राऊत म्हणतात। बदलापुरातील आंदोलकांवर देखील गुन्हे मागे घ्या अशी मागणीही राऊतांनी केलेली आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काउंटर झालेला आहे। पोलिसांनी स्वसुरक्षार्थ जे आहे एन्काउंटर करण्याचं सांगितलेलं आहे। कसं बघताय या घटनेकडे? घटनेकडे पाहण्यासाठी काय फार मोठी दृष्टी पाहिजे अशातला भाग नाही। प्रकार संशयास्पद आहे। मुळात एखाद्या गुन्हेगाराचं अशा प्रकारच्या गुन्हेगाराचं एन्काउंटर होणं यासाठी हळहळण्याचं कारण नाही। पण ही जी हत्या आहे किंवा एन्काउंटर आहे हे मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी झालेलं आहे। ज्या संस्थेमध्ये दोन मुलींवरती अत्याचार झाले ती त्या संडास साफ करत होता किंवा सफाई काम करत होता। आता सफाई काम करणारा मुलगा क्रूश बारीक तो पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावणार, ती बंद असते, लॉक असते, ती लॉक झालेली बंदूक करून फायर करणार, हे कोणाला पटेल का? हे पटू शकतं का? ही संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला? हा एक साधा प्रश्न आहे। पण पोलिसांना किंवा सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे। यांना वाचवायचं आहे आणि त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला। मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे विरोधक फाशीची मागणी करत होते तेच आता अक्षय शिंदेची बाजू घेत आहेत। कोणी घेत नाही, तुम्हीच घेताय। अक्षय शिंदेची बाजू घ्यायला का महाराष्ट्राला वेळ लागलाय? कोण कशाला बाजू घेईल? जर तुम्ही अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलंय ना, मग शेकडो आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या असं मी म्हणतो आहे। कारण आंदोलकांची तीच मागणी होती ना, झटपट न्याय करा। तो तुम्ही केला असं म्हणताय ना। आणि अगदी तुम्हाला नीट खोटं बोलता येत नाही। मुख्यमंत्री शिंदे आहेत ना, त्यांना फक्त पैशाच्या बाबतीत खरं खोटं समजतं। फडणवीसना काय खोटं बोलायचं ते ठरवा। तुम्ही रोज खोटं बोलताय खरं आहे, पण या प्रकरणात नक्की तुम्हाला काय खोटं बोलायचं आहे हे कॅबिनेटमध्ये ठरवा आणि मग या। कॅमेरा पर्सन गणेश मोरे सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई।